तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 10 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 10 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत आपण दिलेल्या काल होमवर्कसाठीचा प्रश्न. तर प्रश्न असा होता की मायक्रोसॉफ्टने भारतातील सर्वात मोठे डाटा सेंटर कुठे उघडले आहे? पर्याय आहेत बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, चेन्नई. तर याचं योग्य उत्तर होतं हैदराबाद. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांनी विद्यापीठांना कोणता दिवस पाळण्याचे सांगितले? पर्याय आहेत स्वातंत्र्य दिन, 14 ऑगस्टचा फाळणी, विभीषिका स्मृती दिन, गांधी जयंती आणि शिक्षक दिन. तर याचं योग्य उत्तर आहे 14 ऑगस्ट फाळणी विभीषिका स्मृती दिन. याबद्दल आपण थोडी अधिक माहिती घेऊया. पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांनी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठांना तसेच त्यांच्याशी संलग्न विद्यालयांना 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणजे पार्टिशन हॉरर रिमेंबरन्स डे म्हणून पाळण्याचे निर्देश दिले आहेत. दिवसाचे महत्त्व व उद्दिष्ट. तर इतिहास समजणे, तरुण पिढीला देश विभाजनाच्या काळा इतिहास आणि त्यामुळे बंगालवर झालेला गंभीर परिणाम समजून घेणे, वेदनांची जाणीव, फाळणी दरम्यान विस्थापित झालेल्या आणि प्राणांची आहुती दिलेल्या लाखो लोकांच्या यातना व बलिदानांची आठवण ठेवणे, जागरूकता, देशात फूट पाडणाऱ्या शक्तींपासून समाजाने व युवकांनी नेहमी सतर्क राहणे. तर यानंतरचा आपला दुसरा प्रश्न पाहूयात. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे NFR ने 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान कोणती मोहीम सुरू केली आहे? पर्याय आहेत स्वच्छ रेल, हर घर तिरंगा, वंदे भारत आणि अमृत भारत. याचं योग्य उत्तर आहे हर घर तिरंगा. यानंतरचा याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. NFR म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे म्हणजे उत्तर पूर्व सीमा रेल्वेने 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या संपूर्ण क्षेत्रात हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य राष्ट्रध्वज फडकणे, रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी व इतरांनाही प्रवृत्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. स्टेशन सजावट, तर प्रमुख रेल्वे स्थानकांवर तिरंग्याच्या रंगात रोषणाई करण्यात येत आहे. वंदे मातरम गायन, महत्त्वाच्या स्थानकांवर वंदे मातरम गीताचे वाद्यसंगीत व जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहे. सेल्फी विथ तिरंगा म्हणजे नागरिकांना व कर्मचाऱ्यांना तिरंग्यासोबतचे फोटो पोर्टलवर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. यानंतरचा आपला दुसरा प्रश्न पाहूयात. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे US सिनेटने 9 ऑगस्टला रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर किती टक्के टॅरिफ विधेयक पास केले आहे? पर्याय आहेत 50%, 100%, 75% आणि 25%. तर याचं योग्य उत्तर आहे 100%. तर याबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. तर अमेरिकेच्या सेनेटने रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100% पर्यंत आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ आकारण्याची तरतूद असलेले विधेयक मंजूर केले आहे. लिंडसे ओ ग्रॅहम सँक्निंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026 नावाचे हे विधेयक 86 विरुद्ध 11 अशा प्रचंड बहुमतांनी पास करण्यात आले आहे. विधेयकाचे प्रमुख वैशिष्ट्य, अधिकार. या विधेयकामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना रशियन ऊर्जेची आयात सुरू ठेवणाऱ्या देशातील शीर्ष 5 खरेदीदार देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर 100% पर्यंत टॅरिफ लावण्याचे अधिकार मिळणार आहेत. प्रभावित होणारे देश या यादीत भारत, चीन, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोवाकिया या प्रमुख 5 देशांचा समावेश आहे. सध्याची स्थिती. तर हे विधेयक केवळ सिनेटने संमत झाले असून कायदा बनवण्यापूर्वी त्याला अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाची म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज मंजुरी मिळणे आवश्यक आहे. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया. 10 ऑगस्ट हा कोणता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो? पर्याय आहेत पशु दिन, सिंह दिन, सूर्य दिन आणि मैत्री दिन. तर याचं योग्य उत्तर आहे सिंह दिन. तर आता या महिन्यातील आपण सर्व आंतरराष्ट्रीय दिवस एकदा जाणून घेऊया. तर 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान 1 ते 7 ऑगस्टला असतो जागतिक स्तनपान दिन सप्ताह. तर 1 ऑगस्टला असतो जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन. 2 ऑगस्टला असतो आंतरराष्ट्रीय मैत्री दिन. 6 ऑगस्टला असतो हिरोशिमा दिन. 9 ऑगस्टला असतो जागतिक आदिवासी दिन आणि नागासाकी दिन. 10 ऑगस्टला असतो
जागतिक सिंह दिन आणि जागतिक जैवइंधन दिन. 12 ऑगस्टला असतो आंतरराष्ट्रीय युवा दिन. 13 ऑगस्टला होतो आंतरराष्ट्रीय डाव्या हाताने काम करणाऱ्यांचा दिन आणि जागतिक अवयवदान दिन. 19 ऑगस्टला असतो जागतिक मानवता दिन आणि जागतिक छायाचित्रण दिन. 20 ऑगस्टला असतो जागतिक डास दिन. 21 ऑगस्टला असतो दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली वाहण्याचा आंतरराष्ट्रीय दिन. 23 ऑगस्टला असतो गुलाम व्यापार आणि त्यांच्या निर्मूलनाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन. 26 ऑगस्टला असतो महिला समानता दिन आणि आंतरराष्ट्रीय श्वास दिन. 29 ऑगस्टला असतो अणुचाचण्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन आणि 30 ऑगस्टला असतो सक्तीने बेपत्ता केलेल्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिन. हे खूप इम्पॉर्टंट आहेत, कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, भारताने श्रीलंका XI म्हणजे श्रीलंका 11 विरुद्ध WTC सराव सामना किती विकेट्सने जिंकला? पर्याय आहे 4, 5, 6, 7. तर याचं योग्य उत्तर आहे 6 विकेट्सने. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. भारताने श्रीलंका 11 विरुद्ध 3 दिवसीय सराव सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. कोलंबो इथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 4 बाद 214 धावा पूर्ण केले. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, उत्तराखंड सरकारने तिलू रौतेली पुरस्काराचे मानधन किती केले आहे? पर्याय आहेत 51,000, 61,000, 75,000 आणि 1,00,000. तर याचं योग्य उत्तर आहे 75,000. कारण याच्या आधीचं जे मानधन होतं ते होतं 51,000. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. उत्तराखंड सरकारने वीरांगना तिलू रौतेली पुरस्काराचे मानधन 51,000 रुपयांवरून 75,000 रुपये केले आहे. ऑगस्ट 2026 मध्ये तिलू रौतेली जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही घोषणा केली. याशिवाय अंगणवाडी कार्यकर्ती पुरस्काराची रक्कम देखील 51,000 रुपयांवरून 61,000 रुपये करण्यात आली. पुरस्काराची सविस्तर माहिती, तर जुनी रक्कम होती 51,000, नवीन रक्कम 75,000. अंगणवाडी पुरस्कार 61,000 रुपये 51,000 रुपयांवरून वाढवली. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. तर हा आहे आजचा होमवर्कसाठीचा प्रश्न. याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न असा आहे की गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे GeM ने 2026 मध्ये किती वर्षे पूर्ण केली आहेत? पर्याय आहेत 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष. तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.